कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव मला अजिबात दिसत नाही। जी भगवान बुद्धांची जी सम्यक वाणी आहे ती त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, सूचकानी पुस्तकामध्ये मांडलेली आहे। तीच वाणी त्यांच्या पुस्तकामध्ये आलेली आहे आणि तीच वाणी आपण सर्व या ग्रामगीतेमध्ये सुद्धा आपण भगवान बुद्धांच्या वाणी आपल्याला पाहायला मिळते। जे काही संत आहेत त्या सर्व संतांच्या वाणीमध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या वाणीचा जो काय आपल्याला एक प्रकारचा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्या ज्या संतांनी, ज्या ज्या महापुरुषांनी आपला देह या भूमीवर, या पूर्ण भारत भूमीवर त्यांनी झिजवला आहे, त्या सर्व संत आणि महापुरुषांना या ठिकाणी किंवा वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला किंवा या ठिकाणी सुरुवात करतो। तर उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व धर्मातील सन्माननीय धर्मगुरू आणि उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित सद्गृहस्थ आणि आपल्या सद्गृहिणींनो, मित्रांनो, या ठिकाणी मला बोलताना अत्यंत आनंद होतो, बोलताना अत्यंत हर्ष मला होतो की या ठिकाणी मला श्री ज्ञानेश्वराजी दक्षिक यांनी बोलावलं। आनंदित होण्याचं हे कारण हे असं की माझं गाव हे वरखेड आहे आणि माझे जे माता पिता आहे श्री उत्तमरावजी गडली आणि माझ्या मातोश्री सौभाग्यवती कलावंताई उत्तमरावजी गडली ह्या सध्या कालवश झालेल्या आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांना सुद्धा अभिवादन करतो आणि या निमित्तानं मला माझं पुण्य समजतो या ठिकाणी मला संधी उपलब्ध झाली। तर बौद्ध धर्माच्या संबंधाने मी एवढंच म्हणेन की जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये जी गाथा म्हटलेली आहे, जी लिहिलेली आहे की मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधाओं को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना धर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, ऊंचे नीचे हटाना गर्व मेरा, गिरते उठाना स्वर्ग मेरा। मित्रांनो, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ग्रामगीतेमध्ये जो मानवता धर्म आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात, नाही वेरेन वेरानी संमतिंद कुदाचना अवेरेन संमती ये सधम्मो सनंतोन। मित्रांनो, वैराने वैर कधीही शांत होत